मागच्या 3 महिन्यात महाराष्ट्रामध्ये तब्बल 767 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे। यामध्ये अमरावती महसूल विभागात सर्वाधिक आत्महत्या झाल्याचं सांगितलं जात आहे। अवेळी होणारा पाऊस, नापिकी, घटतं उत्पादन, वाढत असलेलं कर्ज आणि महागाईमुळे बळीराजा जीवन संपवतोय। जून महिन्यात अकोला तालुक्यातील निमकर्दा गावातल्या देवानंद इंगळे नावाच्या शेतकऱ्याने स्वतःच्या शेतात गळफास घेऊन आत्महत्या केली होती। 1.5 एकर शेती असलेल्या इंगळेंच्या पत्नीला कॅन्सर झालेला होता। आधीच 35,000 रुपयांचं सावकारी कर्ज असल्याने उपचारासाठी आणखी पैसे कुठून आणायचे या प्रश्नाच्या गर्तेत अडकलेल्या इंगळेंनी जीवन संपवलं। आता त्यांच्या कुटुंबाच्या उदरनिर्वाहाची जबाबदारी मुलगा विक्कीवर आली आहे। बँकेचं कर्ज होतं त्यांच्यावर आणि इतर खाजगी होतं सावकाराचं। शेती पिकत नव्हती, शेतीला भाव नव्हते, त्याच्यामुळे त्यांनी। तुझा कंठ भरून येतो रे। एकटाच आता घरात राहिला, घर पण वाटतं काय? घरात करमत नाही घरात। काय सारखं वाटतं तुला? एकटं झाल्यासारखं। सरकार कोणती असो उपाययोजना करताना दिसतात काय? शेतकऱ्याच्या प्रश्नावर विचार करताना दिसतात काय? असं काय वाटतं तुला? तू शेती करतो का आता? तू करणार आहेस का? मीच करणार आहे आता। पण सरकारने लक्ष द्यावं असं वाटतं का तुला? असं वाटतं दिलं पाहिजे। अकोल्याच्या टाकळी गावात 2021 मध्ये संजय वानखेडे नावाच्या शेतकऱ्यानेही मृत्यूला कवटाळलं होतं। त्यांच्यावर 80,000 रुपयांचं कर्ज होतं। सरकारने त्यांना 1 लाख रुपयांची मदत केली, परंतु मुलाच्या डोक्यावरून बापाचं छत्र हरवलंय। आता त्या पैशांचं मी काय करू असा सवाल संजय यांच्या पत्नी माया यांनी केलाय। यावेळी मुलगा समरच्या डोळ्यातून अश्रू तरळले। नुकसान त्याचे बाबा गेल्यामुळे लेकरायचं झालं ना, आमचंही झालं। 1 लाख मिळाले तुम्हाला? 1 लाखामध्ये काय होते? 1 लाखाची काय हे करू शकतो आम्ही? 1 लाखात आयुष्य कटणं किती मुश्किल आहे। एका वर्षाचा खर्च लेकरायचा 1 लाख रुपये आहे, शिक्षणाचा। 1 लाख काय करतात 1 लाखाचं? डोळ्यात पाणी आलं तुम्हाला? 1 लाख फार महत्वाचे नाही आहेत, पण महत्वाचा माणूस असतो घरातला। माझ्या मुलानं सांगितलं ना, जे बाबा करत होते ते कोणीच करू शकत नाही म्हणून। आता त्याला फिरवायला याले, त्याला कुठे न्यायचं, कुठे जायचं, शाळेमध्ये जर लेकराला उशीर झाला, कोण आहे आणायला हे करायला? त्या मुलाची परिस्थिती पाहून आता आम्हाला खराब वाटतेच ना, आणि आमचंही जीवनाचं हेच झालं। काय करावं सरकारनं? शेतकऱ्याची आत्महत्या होऊच नाही त्याच्यासाठी अगोदरच नियोजन घ्यायला पाहिजे सरकारनं। हे जे शेतकरी आत्महत्या करतात, अगोदर जे त्याचे हे असतात मागण्या, ते पूर्ण करत नाहीत, नंतर मेल्यानंतर ते करतात। त्याला काही हे राहते का? मग असे आई वडील देतात का ते आणून आता मुलायले? मग झाल्यावर ते 1 लाख मदत देतात, त्याच्या घरी येतात, त्याला भेट देतात, त्याला काही अर्थ राहते का? पण जीवनाचा जो साथीदार असते, तो जे करू शकते ते देऊ शकतात का? विदर्भात सातत्याने शेतकऱ्यांच्या आत्महत्या होणं हा मुद्दा अनेकदा राष्ट्रीय स्तरावरही गाजलाय। हे प्रमाण थांबवण्यासाठी राज्य किंवा केंद्र सरकारने अनेकदा उपाययोजना केल्याचा दावा केला। मात्र विदर्भातील 11 जिल्ह्यांमधील शेतकऱ्यांच्या आत्महत्यांचं भयंकर वास्तव उपाय सांगणाऱ्यांच्या डोळ्यात अंजन घालणार आहे। पाऊस असा आला की सारं वाहून गेलं, मग त्या भरोशा लोकांना वावरं पेरले, तर त्याच्यावर आता पाणीच नाही। एक येते मामूली येते आणि पैसे निघते। काय काय पैसे काय पेरसाना? काही वावरं वाहून गेले, काही पावसांचा आता उलटले। आता त्याचं काय? सरकारकडून काय पाहिजे? अपेक्षा काय? अपेक्षा म्हणजे काय? ते बी बियाणं तर लागेलच। आता पैसा नाही शेतकऱ्याला, कुठला पैसा जो होता टाकून दिला वावरात। आता काय? बरं, शेतकरी आत्महत्या का बरं करते? का करते म्हणजे तो चिडचिड होते ना त्याचा जीव। वावरात टाकू का काय करू? पैसा नाही जोड, कसं करू? त्यात झालं मग ते त्याचा जीव चिडचिड झाला की म्हणजे आता सोळा, आता काहीच नाही करत, मी आत्महत्या करतो, झाडाला जातो आणि लटकतो, जा दे। पण आत्महत्या करणं हा उपाय आहे का? आता तो उपाय पहिल्यापासूनच लागू आहे ना साहेब। हे पहिल्यापासून लागू आहे ना, पहिल्यापासून लागू आहे ते आत्महत्या करायची। काऊन की जीव त्याचा जीव गेला समजा,
पैसा काढू काढू बेदमोठे शेतीले पैसा भक्कम लागते. आता 1 एकर म्हणसान तर एका एकराची सोय करसान ना तर पुरत नाही 1 एकर. कसं काय मग काय करीन आत्महत्या करीन ना तर काय करी. व्याजानं पैसे आणलेले मग यादानं पैसा आणला मग तो त्याच्यानं जीव देते ना. आता कहाणच देऊ पैसा. आता तुमच्याजवळचे आणले 15,000 ते 15,000 गेले मग काय करा. आता साहेबाचे पैसे कुठून देऊ. जाते ना आपला झाडाले म्हणजे पाय बुवा आता तू. इथचा राजकारणी शेतकऱ्याच्या मालाला भाव देत नाही, शेतकऱ्याच्या कुठल्या समस्या जाणून घेत नाही, सोबत हा निसर्गही त्याला साथ देत नाही. आता पेरण्या झाल्या, 10 दिवस 15 दिवस उलटून गेले, शेतीतलं बियाणंच निघलं नाही. शेती पिकवत असताना शेतकऱ्याच्या घरात पैसा शिल्लक राहत नाही. तो त्याला जे पिकत असेल ते त्या शेतीत टाकून जे उरत असेल त्याच्यात तो आपला परिवार सांभाळते, आपल्या मुलीचे लग्न करते, विद्यार्थ्याला शिकवते, मुलाला शिकवते. ह्या साऱ्या गोष्टी त्याला करत असताना प्रचंड परिस्थितीचा भयानक असा सामना करावा लागते. शेतकऱ्याला या देशाचा कणा म्हणतात, परंतु त्या कणाकडे इथल्या तो देश पातळीवरचा असेल किंवा राज्य पातळीवरचा असेल किंवा स्थानिक लेवलचा असेल, एकही नेता म्हणून, सामाजिक पुढारी म्हणून शेतकऱ्याच्या व्यथा कोणी मांडत नाही. शेतकरी हा फक्त इथं दुसऱ्याला पोचण्यासाठी जन्माला आलेला आहे. आज आपण आतापर्यंत पाहत असाल तर आपल्या महाराष्ट्रामध्ये शेतकरी आत्महत्येचे प्रचंड असं प्रमाण वाढलेलं आहे. याच्यावर शासनानं सर्वे करून शेतकऱ्याच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहण्यासाठी काहीतरी उपाययोजना करायला पाहिजे. इडापिडा टळू दे, बळीचं राज्य येऊ देत, ही प्रचलित ओळ अनेकदा म्हटली जाते. पण प्रत्यक्षात बळीराजाच्या गळ्याचा फास काही सुटत नाहीये. अकोल्याहून धनंजय साबळेसह ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.